तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात आई राजा उधो उधोच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला होता। पहाटेपासूनच भाविकांची रांग मंदिराच्या बाहेरून वळण घेत पुढे पुढे सरकत होती। कुणाच्या डोळ्यात श्रद्धा होती, कुणाच्या ओठांवर नवसाची कुजबूज, तर कुणी फक्त देवीच्या दर्शनाच्या आशेने शांतपणे उभा होता। तुळजाभवानीच्या चरणी पोहोचण्यासाठी सगळेच एक समान होते, किमान वरवर तरी। मंदिराच्या एका प्रवेशद्वाराजवळ रांग शिस्तीत पुढे सरकत होती। सुरक्षा रक्षकांची नजर प्रत्येक हालचालींवर होती। इतक्यात रांगेच्या मधोमध एक तरुण थोडा अस्वस्थ दिसू लागला। तो सतत आजूबाजूला पाहत होता, जणू काही योग्य क्षणाची वाट पाहत होता। त्याच्यासोबत काही लोक होते, पण त्याचा वावर वेगळाच जाणवत होता। अचानक तो रांगेतून बाजूला झाला, थेट सुरक्षा रक्षकांकडे गेला। त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, आवाजात आदेशाची धार होती। आसपासचे भाविक काही क्षण थबकले। मला आत तातडीने जाऊ दे, असा त्याचा रोख स्पष्ट होता। सामान्य विनंती नव्हती, तर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न होता। सुरक्षा रक्षकांनी त्याच्याकडे पाहिलं। अशा ठिकाणी दररोज अनेक जण वेगवेगळ्या कारणांनी पुढे येतात, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं। त्या तरुणाची देहबोली, बोलण्याची शैली आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सगळं काही जुळवून पाहिलं जात होतं। तुमचं ओळखपत्र दाखवा, एवढंच शांतपणे विचारण्यात आलं। क्षणभरासाठी तो थांबला, मग गळ्यात लटकलेलं एक कार्ड पुढे केलं। कार्ड पाहून आसपास उभे असलेल्या काही भाविकांमध्ये कुजबूज सुरू झाली। कुणी मान खाली घातली, कुणी नजर वळवली, कारण त्या कार्डावर लिहिलेलं पद सामान्य नव्हतं। सुरक्षा रक्षकांनी कार्ड हातात घेतलं। वरवर पाहता सगळं ठीक वाटत होतं। कार्ड नीटसं होतं, फोटो होता, शिक्का होता, पण तरीही काहीतरी खटकत होतं। अनुभव सांगत होता की इथेच थांबायचं नाही। अजून काही प्रश्न विचारले गेले, उत्तरं आली, पण ती जुळत नव्हती। एका प्रश्नावर दिलेलं उत्तर पुढच्या प्रश्नाशी विसंगत वाटत होतं। आत्मविश्वास हळूहळू ढासळू लागला। चेहऱ्यावरचा ताण लपवण्याचा प्रयत्न होत होता, पण तो स्पष्ट दिसू लागला। क्षणातच त्या तरुणाची भूमिका बदलली। आधीचा ठाम सूर मवाळ झाला, शब्द बदलले, स्पष्टीकरण वाढली। तो वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत होता, पण तोपर्यंत मंदिरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं होतं। आता वातावरण बदललं होतं। भाविकांमधील जयघोष थोडा बाजूला पडला। सगळ्यांच्या नजरा एका ठिकाणी स्थिरावल्या होत्या। अधिकाऱ्यांनी कार्ड पुन्हा नीट पाहिलं। बारकाईने तपासणी सुरू झाली। काही सेकंद शांतता होती, पण ती शांतता फार बोलकी नव्हती। त्या शांततेत सत्याची पहिली ठिणगी दिसली। कार्डवरचे तपशील नीट पाहिल्यावर त्यातील काही गोष्टी जुळत नव्हत्या। फॉन्ट, क्रमांक, शिक्क्याची रचना एकामागोमाग एक संशय पक्का होत गेला। शेवटी अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, हे ओळखपत्र खोटं आहे। तो क्षण सगळ्यांसाठी धक्का देणारा होता। काही वेळापूर्वी अधिकार गाजवणारा तरुण आता पूर्णपणे गडबडलेला दिसत होता। बोलताना शब्द अडखळत होते, प्रश्नांना सरळ उत्तरं येत नव्हती, उडवाउडवीची उत्तरं सुरू झाली। त्याच्यासोबत असलेले लोक अस्वस्थ झाले। वातावरणात तणाव पसरला। गर्दीतून काही जण पुढे आले, त्यात एक वयस्क व्यक्ती होती। त्यांनी हात जोडले, आवाज थरथरत होता। त्यांनी चूक मान्य केली, माफीची विनंती केली, पाय धरले, सोडून द्या अशी आर्त विनंती करण्यात आली। पण हा प्रकार साधा नव्हता। हे केवळ दर्शनासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न नव्हता, तर मंदिराच्या सुरक्षेशी थेट खेळ होता। अशा ठिकाणी खोट्या ओळखीने प्रवेश करण्याचा प्रयत्न गंभीर गुन्हा ठरतो। निर्णय झाला, त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं। भाविकांसमोरच त्याला बाजूला नेण्यात आलं। काहींच्या चेहऱ्यावर संताप होता, काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य। देवाच्या दारी तरी खोटं का, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता। थोड्याच वेळात त्याला मंदिर परिसरापासून बाहेर नेण्यात आलं। पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं। कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हाच पूर्ण सत्य समोर आलं। कोणताही अधिकारी नाही, कोणताही अधिकार नाही, फक्त व्हीआयपी दर्शन मिळवण्यासाठी तयार केलेलं बनावट ओळखपत्र आणि श्रद्धेच्या ठिकाणी फसवणूक करण्याचा प्रयत्न। आईराजा उधो उधोचा जयघोष करत पुन्हा सुरू झाला। रांग पुन्हा पुढे सरकू लागली, पण त्या दिवशी अनेक भाविक एक धडा घेऊन परतले। देवीसमोर सगळे समान आहेत आणि खोटेपणाला तिच्या दारी कधीच स्थान नाही।